हे गाईज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पण डेली रुटीनवर असेल. तर आता आपण चालू आहे रेडी आणि आपण चाललो आहे आता शॉपवर आपल्या. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. पहिले तर जाणं आपण शॉपवर, मग त्यानंतर गाडीचं पण काही काम निघालं आहे. सो ते काम इंजिनचं काम काहीतरी निघालं आहे, काहीतरी वायरिंगचं शॉर्टेज झालं आहे. तर ते काम करायला पण जायचं आहे आज आपल्याला. सो आता आपण गाडी घेऊनच चाललो डायरेक्ट शॉपवर. गाईज आपण आलो आता शॉपवर आणि आल्या खूप कस्टमर होते, त्यामुळे बनवताना आलं ब्लॉग, काय करताना आलं. सो आता झालं थोडं फ्री. तर आता बघू शकता तुम्ही भजी वगैरे रेडी आहेत आपल्याकडे. आता मिरची भजी पण चालू आहे, मग मी इथे काम पण करतो. सो आता बघूया पुढे काय करायचं आहे. ही आपली गाडी पण आता सर्व्हिसिंगला टाकायचं आहे हिला. सो गाईज आता वाजले दुपारचे 2:30 आणि भाजी वगैरे रेडी करून ठेवलं आहे. ऑलमोस्ट आपला मटेरियल संपलेला आहे. आता जेवायचा टाईम झाला आहे, तरी आपले अजून कामं संपत नाही आहेत. मला पण खूप गर्दी होती, त्यामुळे व्हिडिओ पण नाही काढता आला. सो जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवता येईल तुम्हाला. सो गाईज आता चाललो निघालो आम्ही इथून. गाडी रिपेअर करायची आहे. आता या गाडीचा रिपेअर करायचं आहे, तुम्हाला दाखवतो मी काय साईन येतो इथे. नुसता गागोदरी ना भावांनो. सो तुम्ही हे बघा, आपल्या गाडीमध्ये ही साईन येते. त्या साईनसाठी आपल्याला जायचंय. बघूया आता गॅरेजला जाऊन की काय होतं, किती खर्च येतो ते. भीती तर वाटते, खर्च आला तर भीतीच वाटते नेहमी. सो वाईज बघूया. दीपू पण आलाय पुढे. आपलं काम तर संपलेलं आहे. हे फक्त एकदा गाडीचं दिलं तर बरंच होईल, कारण का आम्हाला कुठेच जायला भेटत नाही आहे. खूप दिवस झाली गाडी पण बंद होती, त्यामुळे आता बोललो पटकन जाऊन एकदा रिपेअरला टाकू, येईल सर्व्हिस करू. सर्व्हिस तर केली आता, पण तरी एकदा ते काय माहिती काय इश्यू आला. सो ते जाऊन आपण दाखवूया पहिले त्यांना. मे बी लवकरात लवकर गाडी रिपेअर होईल. हां आणि आपली घंटी तर बघू शकता तुम्ही, घंटी कशी वाजते. टँग 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 असं चालूच असतं तिथं, टेन्शन नाही घ्यायचं. तर मित्रांनो आता आलो आहे आम्ही मित्राच्या गॅरेजला आपली गाडीला घेऊन. आपल्या गाडीचा बघू काय इश्यू आहे ते आता पूर्ण करूया. त्याचं काय असेल ते बघूया. रुपेश शेठ कुठे आहे काय दिसत नाही आम्हाला. थोडं थांबूया, मग नंतर गाडी त्याला सांगून काय प्रॉब्लेम होते ते सांगून मग आपण इथून जाऊया. सो गाईज आता आपली गाडी इथेच ठेवतो आहे, तो नंतर येऊन चेक करणार आहे. तो आता जाऊया आपण घरी, आपलं काय असेल ते काढून घेऊयात ना. चावी बिवी तर यातच आहे, बाकी तर नॉर्मल गोष्टी आहेत. सो आता जातोय घरी, आपल्या शॉपवर जाऊया. चलो जाते हैं अभी खाना खाने. बहुत भूक लगी है. 3:30 वाजलेत आता. जेवायचं आणि परत 5, 4:30, 5पर्यंत रिटर्न दुकान शॉपवर यायचं आहे आपल्याला. सो आपण हे घेतले शेव थोडी, थोडा तिखट काहीतरी. सगळे जाऊन जेवूया पहिले. 1 hour later. गाइस तो अपन को जल्दी बुलावा आ गया है दुकान से आपने. आप बाहेर क्लायमेट बघू शकता, एवढा भारी वेदर झाला आहे ना पावसाचा. आता गरम वडापाव खावा. बघू शकता पाऊस तर चालू झाला आहे. गाइस आपण आलो आपल्या शॉपवर आणि ते भजीचे काम चालू आहे. भजीची ऑर्डर आहे आता, सो ती कंप्लीट करतोय. तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा. तुम्ही वेदर बघू शकता, एकदम भारी वेदर झालं आहे. मस्त पाऊस पडतो आहे. तो लवकरात लवकर या आणि तुम्ही पण टेस्ट करा आमचा वडापाव. फुल जोरदार पाऊस आहे. या पावसात गरम वडापाव खायची काय मजा असेल ते तुम्हाला माहिती आहे. तो लवकरात लवकर या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस भेटेल या शॉपचा, तो तुम्ही लवकर व्हिजिट करा.